नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एक कंपनी आहे जी कॉन्डोम बनवते. कंपनीची वर्षभराची कमाई फक्त 320 कोटी रुपये आहे आणि नफा फक्त आहे 84 कोटी रुपये. पण शेअर मार्केटमध्ये तिचं सध्या व्हॅल्युएशन जे आहे ना या कंपनीचं, ते 20 कोटीच्या घरात गेलंय आणि गेल्या 1 वर्षात या स्टॉकमध्ये 700% वाढ झाली आहे. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, तुम्ही या स्टॉकमध्ये 1,00,000ची इन्व्हेस्टमेंट केली असती, तर त्याचं व्हॅल्युएशन आज 8,00,000 रुपये झालंय. हे ऐकायला खूप भारी वाटतंय आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा खूप जण इंटरेस्टेड आहात या स्टॉकमध्ये, चला इन्व्हेस्टमेंट करूया. मित्रांनो, पण हा व्हिडिओ बघितल्याशिवाय इन्व्हेस्टमेंटचा निर्णय बिलकुल घेऊ नका. नाहीतर 100% तुम्ही या स्टॉकमध्ये फसणार आहात. खूप मोठा ऑपरेटरचा गेम या कंपनीमध्ये सुरू आहे. मित्रांनो, या कंपनीमध्ये काही रेड फ्लॅग आहेत, जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला पाठीमागं राजेश एक्सपोर्टमध्ये काय झालं माहीतच आहे. 15,00,000 कोटीचा नफा कंपनीनं दाखवला आणि कंपनी आज रसातळाला गेलेली दिसून येते. आज कुपिडचा स्टॉक सातत्यानं वाढतोय. त्यामुळे तुम्हाला देखील वाटत असेल, "अरे बापरे! काय भारी स्टॉक सापडला. माझी तर लॉटरी लागली. चला मी पैसे टाकतो." पण नाही, थांबा. मित्रांनो, कंपनीचं नाव आहे कुपिड लिमिटेड. ही नाशिकची जुनी कंपनी आहे. 1993 पासून काम करते. त्यांची स्वतःची फॅक्टरी आहे. खरोखर त्यांचे प्रॉडक्ट आहेत. लोकं त्यांचे प्रॉडक्ट वापरत देखील आहेत. इथपर्यंत सगळं छान ठीक आहे. पण खरा प्रॉब्लेम सुरू होतो शेअरच्या किमतीपासून. एक साध्या दुकानाचं उदाहरण घ्या ना. समजा तुमच्याच गावामध्ये एक दुकान आहे, जे वर्षाला ₹1,00,000 नफा कमवतं. जर कुणी येऊन तुम्हाला म्हटलं, "मी हे दुकान 2 कोटीला विकत घेतो." तर तुम्ही त्याला काय म्हणाल? "अरे, तुला काय वेड-बीड लागलंय काय?" कुपिड कंपनीच्या बाबतही नेमकं सध्या हेच घडतंय. कंपनीचा शेअर तिच्या नफ्याच्या तुलनेत तब्बल 215 पट जास्त किमतीला ट्रेड करतोय. बाजारातल्या P&G किंवा Gillette सारख्या सर्वोत्तम एफ-एम-सी-जी कंपन्यांचा शेअर सुद्धा नफ्याच्या 45 पट किमतीला मिळतो. पण इथं हा आकडा जातो तब्बल 215च्या वर. आता मित्रांनो, नफा आहे, पण पैसा कुठे आहे कंपनीचा माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. शेअर बाजाराचा एक खूप साधा नियम आहे. नफा हा फक्त कागदावरचा आकडा असतो, पण कॅश हा खऱ्या अर्थानं खिशात आलेला पैसा असतो. एक उत्तम कंपनी तीच असते, जिचा कागदावरचा नफा खऱ्या कॅशमध्ये बदलतो. कुपिडच्या बाबत उलटं घडतंय. कंपनीचा नफा वाढताना दिसतोय, पण त्यांचं ऑपरेटिंग कॅश फ्लो मात्र निगेटिव्ह झालंय. एफ-आय 25 मध्ये निगेटिव्ह 11 कोटी आहे. याचा अर्थ व्यवसायातून पैसा हातात येण्याऐवजी तो तिथंच अडकून पडतोय. मग हा पैसा कुठे अडकतोय माहिती आहे का? तो माल साठवण्यात आणि उधारीत अडकलाय. कंपनीच्या गोदामात तब्बल 15 महिन्याचा माल पडून आहे. 450 दिवसाची इन्व्हेंटरी आहे आणि जो माल विकलाय ना, त्याचे पैसे वसूल व्हायला सरासरी 134 दिवस लागतायत. हे अगदी एखाद्या शेतकऱ्याच्या उदाहरणासारखं आहे. कागदावर दिसतंय यंदा पीक खूप भारी आहे. पण माल अजून बाजारात पडून आहे. पैसे हातात बिलकुल आलेले नाहीत. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एक विचित्र करार झालाय कंपनीचा. काय आहे? तो रेड फ्लॅग आहे खूप मोठा. मला हा रेड फ्लॅग खूप संशयास्पद वाटतोय. Cupidनं 331 कोटी रुपये स्टाईल बाजार नावाच्या कपड्यांच्या दुकानाच्या साखळीत गुंतवण्याचा निर्णय घेतलाय. आता गंमत बघा, Cupid कंपनीचा स्वतःचा वर्षभराचा एकूण महसूल आहे 320 कोटी रुपये आणि ते त्याहून जास्त रक्कम दुसऱ्या कंपनीत गुंतवत आहेत. आणि यामागे ते काय कारण देत आहेत माहिती आहे का? याच दुकानातून आम्ही आमचे कॉन्डोम आणि डिओ विकून 500 कोटी रुपयांची कमाई करू. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, तुम्हीच एका दुकानाला पैसे द्यायचे आणि मग त्याच दुकानात स्वतःचा माल भरून आमची विक्री वाढावी, असा दावा करायचा. हे खरोखरच ग्राहकांची मागणी आहे, की फक्त माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणच्या शेल्फवर नेऊन ठेवलाय, हे बघावं लागेल. हे आत्ताच ठामपणे सांगता येणार नाही. पण एक गुंतवणूकदार म्हणून प्रत्येक गुंतवणूकदाराच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला पाहिजे. मित्रांनो, कंपनीच्या कारभाराकडे देखील इशारे केले जात आहेत. काय माहिती आहे का? सर्वात पहिलं एप्रिल 2026 मध्ये कंपनीला एक वॉर्निंग लेटर दिलं सेबीनं. कारण काय? एक रद्द झालेला शेअर वाटपाचा निर्णय कंपनीनं वेळेवर जाहीर केला नव्हता. आणि दुसरी गोष्ट, कंपनीच्या एका स्वतंत्र इंडिपेंडन्स डायरेक्टरनं राजीनामा दिलाय. आणि तिसरी गोष्ट काय माहिती आहे? शेअरची किंमत आभाळाला भिडल्यावर कंपनीनं 4:1 चा बोनस जाहीर केला. बोनसमुळं किंमत कागदोपत्री कमी दिसते आणि छोट्या गुंतवणूकदारांना हा स्टॉक स्वस्त वाटतोय. म्हणून लोकं या ठिकाणी खरेदी करत आहेत. आणि नेमकं हेच इथं घडतंय. अवघ्या 1 वर्षात कंपनीचे शेअरधारक 33,000 वरून वाढून तब्बल 2,10,000 झालेत. म्हणजे लाखो सामान्य गुंतवणूकदार फक्त शेअरची किंमत वाढते, एवढं बघून पैसे टाकत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र मोठे इन्स्टिट्यूशन आपला पैसा काढून
बाहेर पडत आहेत, हे चित्र खूप काही सांगून जातं. हा डेटा तुम्हाला खूप मोठा इशारा करतोय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा एखादा व्यक्ती, मित्र असतोच. एक दिवस सोसायटीमध्ये बातमी पसरते, "अरे, तो शेअर्स रॉकेट झाला. माझ्या मित्राचे पैसे डबल झाले." हे ऐकून तुम्ही काही विचार न करता काय करता, एफ-डीमध्ये असणारे पैसे, इमर्जन्सीसाठी ठेवलेले पैसे डोळं झाकून स्टॉकमध्ये टाकता आणि ती कंपनी नेमकं काय करते, त्यांचा खरा नफा किती आहे, त्यांनी हे आधी काहीही बघितलेलं नसतं. फक्त शेअरची प्राइस वर चालले, हा चार्ट बघून त्यांनी निर्णय घेतलेला असतो. कंपनीचा व्यवसाय बघितलेला नसतो. मित्रांनो, तुम्हाला जर अशा कोणत्याही स्टॉकमध्ये अडकायचं नसेल आणि तुम्हाला तुमचा लाँग टर्ममध्ये एक चांगला पोर्टफोलिओ तयार करायचा असेल आणि त्यासाठी कोणते स्टॉक सिलेक्ट करायचं, ॲलोकेशन कसं करायचं, हे समजत नसेल तुम्हाला, तर मित्रांनो, आपल्याकडे यासाठी एक जबरदस्त सोल्युशन आहे. तुम्हाला त्या संदर्भात जर अधिक माहिती हवी असेल, तर कॉल करा. तुम्हाला त्या संदर्भात सर्व डिटेल्स सांगितले जातील. शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्यांचे सर्वात जास्त पैसे अशाच ठिकाणी बुडतात. कंपनी खराब असते म्हणून नाही, तर शेअरची किंमत तिच्या खऱ्या व्यवसायाच्या खूप पुढे जास्त वेगाने पळालेली असते. एक चांगली कंपनी आणि एक चांगला शेअर या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अगदी जगातील सर्वोत्तम कंपनी जरी असली, तरी तुम्ही जर त्यामध्ये चुकीच्या ठिकाणी एंट्री घेतली, तर तुमचं नुकसान होणं नक्की आहे. ट्रेडिंग सायकॉलॉजी आणि रिस्क मॅनेजमेंटचा जर विचार केला, तर इथं खूप मोठा धोका आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं या कुपिड कंपनीचं एनालिसिस केल्यानंतर जे रेड फ्लॅग आढळले ते काय होते? तर मित्रांनो, नफा वाढतोय, कॅश फ्लो निगेटिव्ह आहे, हा सगळ्यात मोठा तुमच्यासाठी इशारा आहे. शेअरची किंमत नफ्याच्या 215 पट आहे. म्हणजे कंपनीचा व्यवसाय या भयंकर मोठ्या किमतीला अजिबात न्याय देऊ शकत नाही. सेबीची नोटीस आहे, इंडिपेंडन्स डायरेक्टरचा राजीनामा आहे, बोनस शेअर्समुळे छोट्या गुंतवणूकदारांची प्रचंड मोठी वाढलेली गर्दी आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला घडत आहेत. यामुळे तुम्हाला सावध होणं गरजेचं आहे. इथं मी अजिबात असं म्हणत नाही, की हा शेअर्स उद्याच्या उद्या कोसळेल. मार्केटच्या मोमेंटममध्ये हा स्टॉक अजून पण वाढू शकतो. पण आपली रिस्क आणि रिवॉर्डची गणितं इथं पूर्णपणे सध्या बिघडलेली आहेत. आता तुम्हीच मला तुमचं मत खाली कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही 700% वाढलेला शेअर घेणार का? का अजून वर जाईल या आशेने त्यामध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करणार, की कंपनीचे फंडामेंटल्स बघून त्यापासून 4 हात लांब राहणार? मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल आणि अशाच खऱ्या रेड फ्लॅग एनालिसिससाठी आपल्या बाजारबुल YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कारण इथं आपण फक्त शेअरच्या किमती वाढलेल्या बघत नाही, तर का वाढत आहेत? ती वाढलेली किंमत टिकेल का? हे देखील आपण तपासून बघतो. धन्यवाद. थँक यू. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.